नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर सी के सर फ्रॉम KKCS न्यूज स्टुडिओ रूम. तुमचं सहर्ष स्वागत आहे आजच्या अपडेटमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट याच्याशी रिलेटेड 2024मध्ये जी एक्झाम झाली होती आणि त्याच्याशी रिलेटेड आपली संभाजीनगर खंडपीठात एक केस फाईल केलेली आहे रिगार्डिंग रिझल्टमध्ये ट्रान्सपरन्सी वाटली नाही. जो IBPSचा रिझल्ट असतो त्या फॉर्मॅटमध्ये रिझल्ट नाही, त्याच्यावर डिजिटल सिग्नेचर नाही, त्याच्यात जो फॉर्मॅट आहे तो आयडियल नसून म्हणजे त्याच्यात पूर्ण ट्रान्सपरन्सी सोबत सर्वांचा स्कोअर सब्जेक्ट वाईज टोटल नॉर्मलायझेशन बिफोर आफ्टर वगैरे असा स्कोअर वगैरे दिलेला नाही आणि वेटिंग लिस्टही दिलेली नाही. अशा बऱ्याचशा ॲबनॉर्मॅलिटीजमुळे आपल्याला डाऊट आहे की हा रिझल्ट जेन्युइन नाही आहे, रिझल्टमध्ये काहीतरी हेरफेर झालेली आहे आणि या शंकेमुळेच आपण संभाजीनगर खंडपीठात केस फाईल केलेली आहे. आता ही जुनी गोष्ट झाली. सर आता त्याचं लेटेस्ट काय झालं नेमकं, हा व्हिडिओ कशासाठी आहे? तर बेसिकली 510 जागा होत्या. 510 जागांमध्ये ऑफकोर्स इंटरव्ह्यूला 510 लोक एक्झॅक्ट गेले, सगळ्यांचं DV सक्सेसफुल झालं आणि एक्झॅक्ट 510 लोकांनी सर्वांनी जॉईनिंग घेतली आणि सर्व जॉईन झाले आणि पुढच्यांची गरजच नाही पडली, असं तर पॉसिबल नाही आहे. UPSCच्या लेवलला होत नाही हे गोष्टी. ऑफकोर्स ज्युनियर अकाउंट असिस्टंटला 100% स्टुडंट्स जाणं आणि ॲक्सेप्टन्स घेणं पॉसिबल नाही आहे, राईट? आता त्याच्यातही मल्टिपल विषय आहेत. कोणाचं म्हणणं आहे सर आम्ही ऐकलं 200 जागा खाली राहिल्या आहेत, कोणी म्हणतं 250 जागा खाली राहिल्या. तो डिबेटेबल इश्यू आहे, ठीक आहे ना. एक्झॅक्ट किती राहिल्या आहेत त्याच्याबद्दल मी बोलण्यास इथे नाही आलो आहे बोलायला, पण एवढं आपल्याला माहिती आहे की 510 जागा पूर्णच्या पूर्ण भरल्या गेलेल्या नाही आहेत, राईट? मग सर त्याची वेटिंग लिस्ट कधी लागेल? ही खूप काळापासून आपण वेट करतो ॲक्च्युली. डिसेंबर 23ला त्यांनी नोटिफिकेशन काढलं. ऑक्टोबर 2024मध्ये एक्झाम घेतली. आता ऑक्टोबर 25 झालं, अजून वेटिंग लिस्ट नाही आहे. हा वेटिंग लिस्टसाठी खूप दिवस वाट बघितली, पण त्याच्यानंतर एक वेळेनंतर मुलं शांत झाले होते की ते डोक्यातही नव्हतं वेटिंग लिस्ट आता लागते नाही लागते, ते विषय बाजूला होता. पण त्याच्यात झालं काय अचानक की ते विद्युत सहाय्यकची महावितरणची विद्युत सहाय्यकची एक्झाम झाली. त्याच्यातही सेम प्रकार झाला. त्यांनी रिझल्ट लावला पण त्याच्यात त्यांनी वेटिंग लिस्ट लावली नव्हती. आणि सहदेव केंद्रे सर जे आहेत, मी पण त्यांचं यूट्यूबवर बघितलं, खूप जबरदस्त छान इनिशिएटिव्ह घेतला आणि एवढा प्रचंड प्रतिसाद भेटणं हे सोपं नाही आहे. ऑफकोर्स ते सरांचा एक्सपिरियन्स म्हणा, त्यांचं पॉप्युलॅरिटी म्हणा किंवा त्यांना फॅन फॉलोईंग म्हणा, जे विद्यार्थी आहे त्यांचे काय म्हणता येईल त्यांना खरा मावळा जसा असायचा शिवाजी महाराजांचा मावळा, की जीव जाईल पण तोपर्यंत लढत राहू स्वराज्यासाठी, असे खरंच डेडिकेटेड म्हणूया आपण की स्टुडंटने चांगली साथ दिली त्यांना आणि त्यांनी त्या प्रकारे लढा दिला. दॅट इज व्हेरी ग्रेट थिंग. सॅल्यूट फ्रॉम मी. आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स पॉझिटिव्ह आउटकम आलं. त्यांनी लढा दिला, JMला भेटले, ते बघितलं असेल तुम्ही पण. त्या गोष्टींमुळे आउटकम आला की विद्युत सहाय्यकचं फायनली म्हणजे त्यांनी ऑफिशियली पण आता अपडेट केलं आहे की फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबरमध्ये विद्युत सहाय्यकची वेटिंग लिस्ट लागते. मग आता अचानक ज्युनियर अकाउंट असिस्टंटचा पॉईंट जागा झाला, कारण सर आपली एक्झाम तर त्यांच्या आधी झाली होती, त्यांनी आपली वेटिंग लिस्ट लागली आणि आता यांची विद्युत सहाय्यकची वेटिंग लिस्ट लागते. मग आपलं कधी होणार? मग ऑफकोर्स मुलांनी कॉलिंग वगैरे सुरू केले. महावितरणच्या डिपार्टमेंटला भरपूर सारे कॉल केले. मेल्स वगैरेला तर काही रिप्लाय भेटतच नाही आहे, तो विषयच नाही वेगळा. आता कॉल्स करायला लागले. कॉल केल्यावर त्यांचा काय रिस्पॉन्स भेटतोय की कोर्टमध्ये केस चालू आहे त्याच्यामुळे मी वेटिंग लिस्ट लावू शकत नाही. आणि म्हणून इनडायरेक्टली इच्छा नसताना सुद्धा मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज आले, तर तुम्ही कोर्टमधली केस मागे घेऊन टाका, तुमच्या केसमुळे आमचं ते वेटिंग लिस्ट पेंडिंग आहे, तर तुम्ही केस जर परत मागे घेतली तर बरं होईल. ठीक आहे मुलांना, पहिली गोष्ट ही शांततेने नीट आहे का हा व्हिडिओ खूप एक्सटेंड नाही करणार मी, पुढच्या 2-4 मिनिटात एंड होऊन जाईल. महत्त्वाचे पॉईंट सांगतोय. पहिली गोष्ट रिझल्ट लागला त्या दिवशी किंवा त्याच्या पुढच्या दिवशी लगेच मी कोर्टात गेलो आणि केस फाईल केली असं नाहीये. ठीक आहे, म्हणजे लिटरली सगळ्यात आधी जेव्हा मुद्दा उचलला की वेटिंग लिस्टच नाहीये, तेव्हा बऱ्याच मुलांनी एक्सपिरियन्स्ड विद्यार्थ्यांनी, माझा एक्सपिरियन्स कमी आहे, खूप एक्सपिरियन्स्ड मुलं आहेत आपल्याकडे, मुलांचे खूप कमेंट आली यूट्यूबवर, सर तुम्हाला माहित नाही IBPSचा पॅटर्न, 8 दिवसात वेटिंग लिस्ट लावतात, नंतर लावतात, 15 दिवसात लावतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? होता असं. ओके, लागते, हरकत नाही. भरपूर पेशन्स ठेवला. रिझल्ट लागल्यानंतर खूप दिवस पेशन्स ठेवला. वेटिंग लिस्ट नाही, काहीच अपडेट नाही त्यांनी रिझल्टबद्दल. तो रिझल्ट लागल्यानंतर गायब पण झाला होता बाय द वे, कोणाला आठवत असेल तर. रिझल्ट लागतो, मग रिझल्ट रातोरात गायब होतो, मग त्यांना प्रेशर टाकला जातो, कॉल होतात आणि तोच रिझल्ट परत येतो, कारण रिझल्ट जर चेंज केला, कारण रिझल्ट गायब व्हायच्या आधी मुलांनी डाउनलोड पण केलेला होता काहींनी, बरोबर. तो चेंज तर नाही करू शकत ना, मग तोच परत डिस्प्ले करावा लागला की आता टाकून देऊ, मग पुढे जे होईल ते बघूया.
आता रिझल्ट गायब का झाला आपण क्वेश्चन मार्क, ठीक आहे असो. तर पॉईंट असा आहे की जर एवढ्या दिवसानंतर केस फाईल केली तर तेवढ्या दिवसात कुठे त्यांनी वेटिंग लिस्ट लावली होती. जर त्यांचं म्हणणं आहे कोर्टात केस पेंडिंग आहे, कोर्टची केस लगेच नाही झाली, तेवढे दिवस पण त्यांनी वेटिंग लिस्ट लावली होती. सर पण आता लावायला तयार होते पण तुम्ही केस मागे घेत नाही. आता दुसरी गोष्ट, केस आपण फाईल करायचं कारण काय, आपल्याला रिझल्ट बद्दल शंका आहे की रिझल्ट ट्रान्सपरंट नाहीये म्हणून केस फाईल केली. शंका कोणाला, आपल्याला, महावितरणला तर नाही ना. महावितरणला माहिती की सर आम्ही एकदम खरे आणि आमचा रिझल्ट एकदम ट्रान्सपरंट आहे, त्यांच्या हिशोबाने तर ट्रान्सपरंट आहेत ना ते. मग तुमच्या ट्रान्सपरन्सीच्या हिशोबाने तुमच्याकडे लिस्ट लावा ना वेटिंग लिस्ट लावायला प्रॉब्लेम काय. तुमच्याकडे सगळा डेटा आहे, सगळ्यांचे रिझल्ट आहेत आणि तुम्ही इथं एकदम दुधाने धुतले, तुम्हाला माहिती तुमचं काम ट्रान्सपरंट आहे, रिझल्ट लावायला काय प्रॉब्लेम आहे वेटिंग लिस्ट लावायला. आणि कोर्ट केस चालू असताना वेटिंग लिस्ट लावता येत नाही, हे नाही आहे सत्य. ओके, जर कोर्ट केस पेंडिंग आहे, तुम्ही रिझल्ट लावल्यानंतर डीव्ही घेतला, डीव्ही घेतल्यानंतर जॉईनिंग दिली, ते चालतं, जॉईनिंग अलाउड आहे. मग वेटिंग लिस्ट वाल्यांची जॉईनिंग का अलाउड नाहीये. मुलांनो हे सरळ सरळ वेड्यात काढताय, फोन केल्यावर काहीतरी उत्तर द्यायचं बुवा, आता त्यांच्याकडे आन्सर नाही. म्हणजे एक ते म्हणता युनिटी, आता कोणालाही कॉलाला काही एकच उत्तर द्यायचं सगळ्यांनी, काय सांगायचं कोर्ट केस चालू आहे, चला रिटर्न मध्ये परमिशन. ज्यांचं म्हणणं आहे ना, ज्या पोरांचं म्हणणं आहे ना, जा मुंबईला महावितरणला जा, तुम्ही बीकेसीला जा आणि ते प्रकाश गंगा राईट, हां तो प्रकाश गंगा ऑफिस आहे तिथे मुंबई बँड्रा बीकेसी, तिथे व्हिजिट करा. त्यांना म्हणा आम्हाला रिटर्न लेटर द्या ऑफिशियल महावितरणचं, हे काय म्हणतात त्याला, लेटर हेडवर. जर तुम्ही कोर्टाची केस परत घेतली तर आम्ही तुम्हाला वेटिंग लिस्ट लावून देऊ, घेऊन या रिझल्ट, मी कोर्ट केस परत घेतो. काही सेन्स नाही पोरांनो, काही सेन्स नाही याच्यात. हे सरळ सरळ काहीतरी तुम्हाला वेड्यात काढलं जाते, दिशाभूल केली जाते आणि ते फक्त एक डायव्हर्ट व्हा आमच्यावर, ती केस ती परत गेली पाहिजे. मुलांनो ही केस ट्रान्सपरन्सीसाठी आहे म्हणून आपण लढतोय, त्याच्यात माझा काही पर्सनल गेन नाही आहे, तुमचा काही पर्सनल गेन एवढंच आहे की जो ॲक्च्युअल स्टुडंट आहे, जो खरा विद्यार्थी आहे अभ्यास केलेला, त्याचं सिलेक्शन व्हावं. आता याच्यात कोणाचा फायदा आहे, माझा काय फायदा राहू शकतो, म्हणजे याच्यात एक कॉमन सेन्सचा विषय आहे. म्हणजे मी असं माझ्या क्लासचे किती होते आणि किती येणार, आणि सर तुम्हाला वाटतं तुमच्या क्लासचे पोरं ते जाऊ द्या रे पोरांनो, तो रिझल्ट बद्दल मी हे पण सांगतो, ट्रान्सपरंट रिझल्ट लागल्यावर बी मी सांगणार नाही माझ्या क्लासचे किती पोरं आले, बस लागले बी तर मला त्याचं पब्लिसिटीचं जाऊ द्या, मला त्याच्याशी काहीच घेणं नाही. माझं एकच म्हणणं आहे की जेन्युइनली हजारो पोरं एक्झाम देतात, त्याच्यापैकी जे एक्झाम देणारे खरंच जेन्युइन आहे, ज्यांनी खरंच मेहनत घेतली आहे, जे गरीब विद्यार्थी गावातले खेड्यातले कुठले कुठले काय काय परिस्थितीत असतात तुम्हाला जास्त माहिती आहे, तुम्ही बघतात. म्हणजे मी अक्षरशः बघतो त्या लायब्ररीमध्ये, लायब्ररीची फीस भरणं सुद्धा काही ना अवघड होतं, घरून एक वेळेनंतर पैसे मागता येत नाही, असं खूप स्ट्रगलिंग सिच्युएशन आहे. लग्नाचं वय वगैरे वगैरे खूपच डिफिकल्टीज आहेत लाईफमध्ये. एवढं सगळं करून सुद्धा पेशन्स ठेवतायत, स्टडी करतायत, एक्झाम देत आहेत, फीस पे करतायत आणि आउटपुट काय, ना तुम्हाला तुमचा पूर्ण रिझल्ट भेटतोय, ना ट्रान्सपरंटली पूर्ण लिस्ट भेटते, ना वेटिंग लिस्ट लावली जाते, ना जॉईनिंग दिली जाते वेटिंग लिस्टवाली. मुलांनो परत एकदा सांगतो लास्ट टाइम, जर ते ओरिजिनल त्यांनी जी आधी लिस्ट दिली त्याच्या हिशोबाने डीव्ही घेऊ शकतात, जॉईनिंग देऊ शकतात, त्यांचं पेमेंट स्टार्ट होऊ शकतं, तर डेफिनेटली 1001% वेटिंग लिस्ट पण लावू शकतात, त्यांचा पण डीव्ही घेऊ शकतात, त्यांना पण जॉईनिंग देऊ शकतात, कारण त्यांच्या हिशोबाने ते ट्रान्सपरंट आहे. कोर्टाने काही स्टेने दिलेला आहे, कोर्टवाल्यांनी कोर्ट केसमध्ये त्यांनी काही स्टेने दिलेला आहे. ते जर दिलं असताना तर जॉईनिंगच झाल्या नसत्या, बाय द वे कोणीच जॉईन झालं नसतं. जर जॉईनिंग झाली आहे कोणाची तरी, वेटिंग लिस्टवाल्यांची पण जॉईनिंग होईल. आणि सर आणि असं बी जॉईनिंग झाल्यावर कोर्ट केसमध्ये काहीच होऊ शकत नाही, केसचा निकाल काही लागला तरी काहीच होऊ शकत नाही. मुलांनो अशा इतिहासामध्ये, हिस्ट्रीमध्ये अशा केसेस झालेल्या आहेत, जॉईनिंग झाल्यानंतर पण निकाल लागलेला आहे आणि जेव्हा निकाल लागला आहे त्यांच्या अगेन्स्ट, डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट, ते जॉईनिंग सुद्धा कॅन्सल करण्यात आलेले आहेत. ही पहिल्या वेळ नाही, आधी पण झालेलं आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे. सो ज्यांचं म्हणणं आहे की माझ्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्राला प्रॉब्लेम झाला आणि सगळ्यांचा रिझल्ट आडलाय, जा, माझं एकदम जाहीर निमंत्रण, सगळ्यांना आमंत्रण काय जे आहे ते, जा बिंदास मुंबई बँड्रा बीकेसी प्रकाश गंगा, सोपं एकदम पोचायला, काय अवघड नाही आहे. बँड्रा स्टेशनला उतरला कडा एक प्रकाश गंगा सांगायचं, जायचं, तिथे भेट द्यायची. त्यांना म्हणा आम्ही खूप सारे कॉल केले, आम्हाला सगळ्या फोनवर सांगण्यात आलं की कोर्ट केस परत घेतल्यावर आम्ही वेटिंग लिस्ट देऊ आणि कोर्ट केस आम्हाला वेटिंग तुमचं लेटर हेडवर लिहून द्यावं,
तर स्टॅम्प सही करावी ऑफिसरने की कोर्ट केस असल्यामुळेच आम्ही रिझल्ट वेटिंग लिस्ट लावू शकत नाही, तर आम्ही वेटिंग लिस्ट लावायला रेडी होतो, तुमच्यामुळे घोडा अडलं. ठीक आहे, असं नाही लिहू शकत घोडा अडलं लेटरमध्ये, तुमच्या पद्धतीने सोफिस्टिकेटेड पद्धतीने लिहून द्या, पण त्याच्यात क्लिअरली मेन्शन पाहिजे ही गोष्ट की कोर्ट केसमुळेच पेंडिंग आहे. ठीक आहे, कोर्ट केसने स्टे आणलेलं नाही आहे, ती केसचं स्टेटस माहिती मला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्याच्यामुळे ही दिशाभूल केली जाते. डायव्हर्ट होऊ नका. डेफिनेटली वेटिंग लिस्ट लागलीच पाहिजे होती, त्याच्यात काहीच शंका नाही, त्याच्यात मी तुमच्या सपोर्टमध्ये आहे. वेटिंग लिस्ट पाहिजेच, आणि महाट्रान्सकोचा रिझल्ट लागलेला तर नाहीच आहे, 90 दिवस होतील आता, पण तो पण रिझल्ट आयडियल फॉर्मॅटमध्ये IBPS फॉर्मॅटमध्ये लागावा. आयडियली जसा लागतो तसाच असावा, ट्रान्सपरंट असावा, डिजिटल सिग्नेचर असावी, स्टॅम्प असावा, त्याचं सुद्धा वेटिंग लिस्ट सोबतच यावी. ऑफकोर्स या मताचा मी आहेच आणि राहणार सुद्धा. मी चुकीचा असू शकतो कोणासाठी, देवाला नको नाव ठेवतात तो सगळ्यांसाठी योग्य नाही, तर मी माणूस आहे, मी सगळ्यांसाठी योग्य कसा असू शकतो, कोणासाठी जरी मी चुकीचा असेलच, पण मला माहिती आहे मी न्यायासाठी लढतोय, जी गोष्ट चुकीची होते त्याच्यासाठी लढतोय, आणि तुमची दिशाभूल केल्यामुळे तुम्ही असं डायव्हर्ट होऊ नका. डेफिनेटली वेटिंग लिस्ट लागेल, त्याच्यासाठी फाईट करत राहा. आणि जर तुम्हाला कोणी कॉलवर जरी बोललं ना ही गोष्ट, त्यांना म्हणा सर आम्हाला याचं लेखी भेटेल का, आम्ही तिथे यायला तयार आहोत. ठीक आहे, तुमचे जेही कनेक्टमध्ये मुंबईमधले फ्रेंड्स असतील त्यांना पाठवा तुम्हाला शक्य नसेल तर. ज्यांनी कॉल केला तो कोणत्याही गावाचा राहो, जिल्ह्यातला, तालुक्यातला, महाराष्ट्रातला कुठलाही राहो, सर ठीक आहे मग आम्ही ऑफिसला येतोय म्हणा, आम्हाला वेटिंग आम्ही लिहून द्या असं असं आहे, तुमच्या कोर्ट केसमुळे सगळं पेंडिंग आहे, आम्हाला रिटर्नमध्ये कन्फर्मेशन द्या याचं. ठीक आहे, तर डेफिनेटली घेऊन या. मी पण वाट बघतोय त्या रिटर्न कन्फर्मेशनची. मलाही काहीतरी नवीन बघायला भेटेल यावेळेस की असं पण होतं, कोर्ट केसमुळे स्टे न आणता जॉईनिंग नॉर्मल देता येते पण वेटिंग लिस्ट काढता येत नाही. काय आहे हे नेमकं मलाही कळेल. ठीक आहे, तर स्टुडंट्स सध्या तेवढंच. आणि लेटेस्ट एक्झाम रिलेटेड, रिझल्ट रिलेटेड ॲक्च्युअल अपडेट काहीच भेटत नाही आहे. ठीक आहे, मल्टिपल लोकांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. महाट्रान्सको रिलेटेड जे आहे, म्हणजे इवन जे इंडिपेंडंट ऑडिटर आहे, डायरेक्टर आहेत, इंडिपेंडंट डायरेक्टर जे आहेत सॉरी, त्याच्यानंतर महाट्रान्सफरचे डायरेक्टर्स वगैरे, किंवा HRचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत HR लेवलला, त्यांना पण कनेक्ट करायचा ट्राय चालला आहे, पण अजून कॉन्फिडेंट असं प्रॉपर एक कन्स्ट्रक्टिव्ह इन्फॉर्मेशन भेटलेली नाही आहे. एक्सपेक्टेड कधी आहे सर तुम्हाला, मला एक्सपेक्टेड तर आहे पुढच्या 2 दिवसात, म्हणजे 31 ऑक्टोबरच्या आधी लागावा. दीज आर जस्ट एक्सपेक्टेशन्स, पण या एक्सपेक्टेशनला असा बेस नाही आहे कन्स्ट्रक्टिव्ह काही. कारण मी जसं तुम्हाला आधी पण बोललो होतो की 6 ऑक्टोबरच्या आधी रिझल्ट लागणार, ते मला एक इन्फॉर्मेशन भेटलेली होती, त्या बेसिसवर मी व्हिडिओ पण बनवला. पण आता ॲज सच अशी इन्फॉर्मेशन नाही आहे, इन्फॉर्मेशन भेटून सुद्धा ती फॉलो होत नाही आहे. सो बघूया आता काय, पण बाकी तुमच्या हिशोबाने प्रयत्न चालू ठेवा. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.